नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8 व 9 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या कादंबरीला 2025चा कादंबरीसाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच द ट्रू स्टोरी ऑफ राजा द गलिबल. ओके, तर बघा असं या कादंबरीचं नाव आहे, द ट्रू स्टोरी ऑफ राजा द गलिबल. या कादंबरीला 2025चा कादंबरीसाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, कोणता देश 16 वर्षाखालील मुलांसाठी 2026पासून सोशल मीडिया वापरावर बंदी लागू करेल? याचं उत्तर असणार आहे, बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच मलेशिया. तर मलेशिया हा देश 16 वर्षाखालील मुलांसाठी 2026पासून सोशल मीडिया वापरावर बंदी लागू करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. नुकतीच भारतीय सैन्याने कोणत्या शहरांमध्ये इनो युद्धा 2025 ही कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा आयोजित केली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली, म्हणजेच ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर नवी दिल्लीमध्ये भारतीय सैन्याने बघा ज्याचं नाव आहे इनो योद्धा 2025 ही कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा आयोजित केलेली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, इंडियन आर्मीने म्हणजेच भारतीय सेनेने इनो योद्धा 2025 ही कल्पना व नवोन्मेष स्पर्धा 2025मध्ये मानेकशॉ सेंटर नवी दिल्ली येथे आयोजित केलेली आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा माहिती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, बिहार राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच प्रेम कुमार यांची बिहार राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा, टेन्सर प्रोसेसिंग युनिट म्हणजेच TPU ही विशेष प्रकारची चिप आहे, ही कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच गुगल या संस्थेने नुकतीच टेन्सर प्रोसेसिंग युनिट ही विशेष प्रकारची चिप विकसित केलेली आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा याबद्दल माहिती बघूयात आपण थोडक्यात. बघा गुगलने विकसित केलेली ही AI केंद्रित चिप आहे. ओके, तर बघा TPU म्हणजे काय बघूयात आपण. बघा TPU म्हणजेच टेन्सर प्रोसेसिंग युनिट ही गुगलने मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग कार्यासाठी खास डिझाईन केलेली बघा ASIC म्हणजेच ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट चिप आहे. ओके, तर ही चिप मुख्यतः टेन्सर फ्लो प्लॅटफॉर्मसाठी डिझाईन केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. गोल्डन कोल्ह्याचा राजदूत हा कार्यक्रम कोणत्या राज्यातील तेणकासी जिल्ह्याने सुरू केला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच तामिळनाडू या राज्यातील तेणकासी जिल्ह्याने गोल्डन कोल्ह्याचा राजदूत हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनेने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे मागेल त्याला सौर कृषी पंप. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे मागेल त्याला सौर कृषी पंप. या योजनेने बघा महाराष्ट्र सरकारच्या या योजनेने बघा एकाच महिन्यामध्ये 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव बनवले आहे. ओके, तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण या योजनेबद्दल. बघा डिसेंबर 2025मध्ये महाराष्ट्र सरकारने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड
रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे आणि ही कामगिरी MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कोऑपरेटिव्ह लिमिटेडने केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मागेल आहे. ओके, बघा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. आणि बघा याचा उद्देश म्हणजे, या योजनेचा उद्देश आहे शेतकऱ्यांना 24 तास मोफत किंवा कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप उपलब्ध करून देणे, तसेच वीज निर्मितीवरील ताण कमी करणे, डिझेल पंप बंद करून प्रदूषण कमी करणे आणि सिंचन सुविधा वाढवून शेती उत्पादन वाढवणे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच वायुपुत्र. तर वायुपुत्र असे नाव आहे स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव वायुपुत्र असे आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक बघा. या वायुपुत्र म्हणजे काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात आपण. वायुपुत्र हे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट आहे. हे इलेक्ट्रिक प्रपल्शन तंत्रज्ञानावर आधारित असून पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि हलक्या वजनाचे रॉकेट म्हणून विकसित केले जात आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. नोव्हेंबर 2025मध्ये कोणत्या शहरातील मेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित मेट्रो नेटवर्क म्हणून प्रमाणित केले आहे? तर बघा या मेट्रोमध्ये चालक विरहित म्हणजे चालक नसणार आहे. बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच रियाद. तर रियाद या शहरातील मेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित मेट्रो नेटवर्क म्हणून प्रमाणित केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा याचं उत्तर असणार आहे 7 डिसेंबर. तर दरवर्षी आपण 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस हा साजरा करतो. ओके, तर बघा या दिवसाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. हा जो दिवस आहे तो ICAO म्हणजेच इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने जागतिक नागरी विमान वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी घोषित केलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 11 बघा. भारतीय हवाई दलाच्या निरीक्षक आणि सुरक्षिततेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच एअर मार्शल तेजबीर सिंग यांची भारतीय हवाई दलाच्या निरीक्षक आणि सुरक्षिततेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर नाव लक्षात ठेवा त्यांचं एअर मार्शल तेजबीर सिंग. ओके, चला आजचा शेवटचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो 12वा प्रश्न आहे. महिलांच्या हत्येला कोणत्या देशाने वेगळाच गुन्हा मानून मान्यता दिली आहे आणि त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे इटली. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे इटली या देशाने ही शिक्षा ठोठावलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.